राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकातील पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे। जवळपास राज्यभरातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीचं मतदान आज मतदार हे मतदान पेटीमध्ये बंद करणार आहेत। पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतीचं मतदान आज या ठिकाणी पार पडत आहे। आपण आता भोरमध्ये आहोत आणि भोरमध्ये देखील जे आहे मतदान पार पडते। मतदान प्रक्रिया ही सुरळीत पार पडावी यासाठी सर्व काही आवश्यक ज्या उपाययोजना त्या देखील करण्यात आलेल्या आहेत। भोर नगर परिषदेचा विचार करायचा झाल्यास 10 प्रभागामधून 20 नगरसेवक आणि जनतेतून 1 असे 21 ही जी आहे नगरपालिका असणार आहे। खरं तर 21 नोव्हेंबरला या नगरपालिका निवडणुकांचा सार्वत्रिक प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। भाजपकडून चंद्रकांत पाटील तर राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांनी या प्रचाराचा शुभारंभ केला आणि 10 दिवस दोन्हीही आजी आणि माजी आमदारांनी जे आहे प्रभागांमध्ये पायपीट करत जनतेला आव्हान करत आपल्याच विचाराचा नगरसेवक निवडून द्यायचं आव्हान देखील केलेलं आहे। खरं तर नगरपालिकेचा विचार करायचा झाल्यास या नगरपालिकेवर 2013 पासून थोपटेंचं वर्चस्व राहिलेलं आहे। अर्थात काँग्रेसचा आता थोपटे जे आहेत ते भाजपमध्ये आहेत, त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत जी आहे ती या भोर नगर परिषदेमध्ये पाहायला मिळते आहे। राष्ट्रवादीकडून रामचंद्र आवारे तर भाजपकडून संजय जगताप हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। तर 10 प्रभागातून 20 लोक जे आहेत ते निवडून येणार आहेत। जवळपास 22 मतदान केंद्र त्यातील 3 जे आहेत ते राखीव मतदान केलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक 5 मधील जे एक मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी ते आदर्श मतदान केंद्र देखील या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। जे कोणी अपंग असतील, दिव्यांग असतील, महिला बालक असतील यांच्यासाठी विशेष व्यवस्था देखील प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे आणि याच विशिष्ट या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं म्हणजे की या दोन्ही पक्षांच्या प्रचाराला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सांगता सभेला आले होते। दरवर्षीप्रमाणे याच्यावेळेस MIDCचा मुद्दा असेल, स्थानिक जे काही नागरिकचे प्रश्न असतील ते देखील यावेळेस करण्यात आलेलं आहे आणि MIDCच्या मुद्द्यावरतीच पुन्हा ही निवडणूक ही रंजक झालेली आहे। वातावरण या निवडणुकीचं सगळं त्यातून फिरलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले की ज्या संग्राम थोपटेंचा प्रवेश भाजपच्या 2 अटींवरती झाला त्यातील पहिली अट राजगड सहकारी कारखाना आणि दुसरी अट म्हणजे येथील स्थानिक लोकांना रोजगार देण्यासाठी MIDC आणि फडणवीसांनी तो शब्द पूर्ण करण्याचं देखील जनतेला आश्वासन दिले। एक दिवस तुम्ही मला उद्याच्या दिवस साथ द्या, पुढची 5 वर्ष आम्ही तुमच्या सेवेला आहोत असं आश्वासन देत या सांगता सभा झाली। तर राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले की अंतिम सही आमची असते, अर्थमंत्री आपल्याकडे आहे, त्याचा अर्थ खातं माझ्याकडे आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या विचाराचा नवीन तडफदार जो आहे उमेदवार निवडून द्या। पुढची 5 वर्ष मी विकास करतो, भोरची बारामती करतो। ह्या सर्व गोष्टी आता मतदार कोणाच्या पारड्यामध्ये मत टाकतायत आता हे सर्व उद्याच्याला कळेल। उद्याच्याला याची मतमोजणी होणार आहे आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतीचं मतदान आज या मतदान बंद होत आहे। कॅमेरामॅन पियुषासह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, भोर।